मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा। 15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत साखळी उपोषण, तर पुढे टप्प्याटप्प्याने साखळी उपोषण राज्यभरात करण्याचा इशारा। बच्चू कडू यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार। अमरावती जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत अपात्रतेची टांगती तलवार। सहकार विभागाच्या नोटीसमुळे कडूंच्या अडचणी वाढल्या। पाडवण इगतपुरी प्रवास केवळ 1 तासात नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी महामार्ग बांधणार। महामार्गासाठी 18,000 कोटींचा खर्च। अहिल्यानगरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना। प्राचार्याकडून विद्यार्थ्यावरच अत्याचार। प्राचार्यावर कोतवाली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। प्राचार्य फरार। नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। 1 कोटी रुपयांचं बनावट मद्य जप्त। मध्य प्रदेशहून नाशिक मार्गे गुजरातला नेलं जात असताना पोलिसांची कारवाई। काल मुंबईमध्ये माघी गणपती विसर्जन पार पडलं। या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाच्या वतीनं पीओपीची मूर्ती विसर्जित करण्यावर मनाई आदेश। मुंबईतील सफाई कामगारांना 12,000 घरं मिळणार। वर्षभरात बीएमसी आश्रय योजनेच्या अंतर्गत घरं देणार। कामगारांना वाढीव क्षेत्रफळाची घरं मिळणार। उत्तर अमेरिकेमधील मेक्सिकोमध्ये मोठा अपघात। ट्रकच्या धडकेत 41 जणांचा मृत्यू। अपघातामध्ये बस जळून खाक। बाबा आमट्यांच्या आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण। चंद्रपूरमध्ये 2 दिवसीय आनंदवन मित्र मेळ्याचं आयोजन। यामध्ये अनेक कार्यक्रमांचंही आयोजन। लाडक्या बहिणींचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अनोखं गिफ्ट। 61 किलोचा केक देत लाडक्या भावाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। परभणीमध्ये शिवशाही बसची दुरावस्था। अनेक ठिकाणी शिवशाही बस बंद पडल्याच्या घटना। प्रवाशांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।